श्री स्वामी समर्थ. उद्या आहे योगिनी एकादशी. भगवान विष्णूंची कृपा मिळवण्यासाठी हा दिवस अतिशय शुभ आणि पुण्यदायी मानला जातो. वर्षभरात अनेक एकादशी येतात, पण प्रत्येक एकादशी आपल्याला भक्ती, नामस्मरण आणि सेवा करण्याची एक नवीन संधी देऊन जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे, जी अगदी प्रत्येकाला करता येईल. या सेवेसाठी मोठा खर्च नाही, कठीण नियम नाहीत आणि कोणताही ताण नाही. फक्त श्रद्धा, विश्वास आणि रोजचा थोडासा वेळ एवढीच गरज आहे. तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. योगिनी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंत आपण दररोज भगवान विष्णू सहस्त्रनाम ऐकायचं किंवा वाचायचं आहे. फक्त 15 मिनिटं. एवढी छोटीशी सेवा आहे, पण श्रद्धेने केली तर मनाला खूप समाधान मिळतं. आपल्या घरात प्रत्येकजण एकादशीचं व्रत करतात. काही जण उपवास करतात, काही फलाहार करतात, तर काही भक्त भगवानांचं नामस्मरण करतात. प्रत्येकाची भक्ती करण्याची पद्धत वेगळी असते, पण एक गोष्ट समान असते, ती म्हणजे श्रद्धा. शास्त्रांमध्ये एकादशीला सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलं आहे. म्हणून या दिवशी भगवान विष्णू, श्रीकृष्ण, पांडुरंग किंवा नारायण यांच्या नामस्मरणाला विशेष महत्त्व दिलं जातं. आता अनेक जण म्हणतात, आम्हाला संस्कृत येत नाही, विष्णू सहस्त्रनाम वाचताना चुका होतील. तर त्याची अजिबात चिंता करू नका. देव आपल्या शब्दांपेक्षा आपल्या भावनेला महत्त्व देतो. मनापासून केलेली प्रार्थना आणि भक्ती कधीही वाया जात नाही. शक्य असेल तर पुस्तकातून वाचा, नाही जमलं तर मोबाईलवर किंवा यूट्यूबला विष्णू सहस्त्रनाम लावा आणि शांतपणे ऐका. सुरुवातीला कदाचित सगळे शब्द समजणार नाहीत, पण रोज ऐकत गेल्यावर हळूहळू ते कानाला परिचित होतात. काही दिवसांनी आपोआप काही ओळी तोंडपाठ व्हायला लागतात. हीच तर भक्तीची सुरुवात असते. ज्या घरात रोज भगवान विष्णूंचं नामस्मरण होतं, त्या घरात प्रसन्न वातावरण राहायला मदत होते. मनातील नकारात्मक विचार कमी होतात. घरात शांतता आणि समाधान वाढतं. माता लक्ष्मीची कृपा सदैव राहावी अशी श्रद्धाही अनेक भक्तांची आहे. या सेवेसाठी कोणताही मोठा संकल्प करण्याची गरज नाही. आजपासून सुरुवात करा, उद्यापासून सुरुवात करा किंवा हा व्हिडिओ ज्या दिवशी तुम्ही पाहाल त्या दिवसापासून सुरुवात करा. महत्त्वाचं म्हणजे नियमितपणा. अनेक जण विचारतात, आमच्या घरात मांसाहार होतो, आम्ही ही सेवा करू शकतो का? माझं उत्तर एकच आहे, आपल्या परिस्थितीनुसार, आपल्या श्रद्धेनुसार आपण सेवा करावी. शक्य असेल तेवढं सात्विक राहण्याचा प्रयत्न करावा, पण फक्त या कारणामुळे भगवानांचं नामस्मरण थांबवू नका. देव प्रत्येक भक्तांचा भाव पाहतो. काही जण नोकरीत असतात, काही गृहिणी असतात, काही विद्यार्थी असतात. प्रत्येकाला वेळ वेगळा मिळतो. त्यामुळे सकाळी, संध्याकाळी किंवा रात्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा ही सेवा करा. फक्त मोबाईल सुरू करून दुसरं काम करत बसू नका. शक्य असेल तर 2 मिनिटं देवासमोर बसा, मन शांत करा आणि मग विष्णू सहस्त्रनाम ऐका. त्याचा अनुभव वेगळाच असतो. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण तणावात आहे. चिंता, काळजी, आर्थिक अडचणी, आरोग्याच्या समस्या, घरातील जबाबदाऱ्या, प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही सुरू असतंच. अशावेळी रोज थोडा वेळ भगवानांचं स्मरण केलं की मनाला आधार मिळतो. आपण देवाची सेवा केवळ ही माफी मागण्यासाठी करू नये किंवा सेवा म्हणजे देवाशी नातं जोडणं, भक्ती म्हणजे मनाला योग्य दिशा देणं आणि नामस्मरण म्हणजे आपल्या जीवनात सकारात्मक विचारांना जागा देणं. योगिनी एकादशीपासून आषाढी एकादशीपर्यंतचे हे काही दिवस अत्यंत पवित्र मानले जातात. त्यामुळे या काळात आपण रोज विष्णू सहस्त्रनामाचं श्रवण किंवा पठण करूया. या 15 दिवसात तुम्हाला तुमच्या मनात बदल जाणवेल. मन अधिक शांत होईल, देवावरचा विश्वास अधिक दृढ होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रोज सेवा केल्याचं समाधान मिळेल. सेवा ही कधीच वाया जात नाही. आज नाही तर उद्या कोणत्या ना कोणत्या रूपात तिचं फळ आपल्याला मिळतंच. म्हणून आपल्या आयुष्यात सेवेचा साठा वाढवत राहूया. जर तुम्ही ही सेवा सुरू करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. तर अशा प्रकारे मी तुम्हाला संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.